नमस्कार मित्रांनो, मी धीरज तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मंडळी, आजच्या ब्लॉगची सुरुवात आपण करतो आहोत थेट वापीमध्ये। दरवेळी तुम्ही माझं घर आणि अखिलेशचं घर तर तुम्ही बघितलंच असेल, पण आज मी वापीमध्ये आलेलो आहे, चला या एरियामध्ये। आणि चला या एरियामध्ये मी कुठे आलो हा तुम्हाला प्रश्न पडला असेल, तर मी आलेलो आहे माझ्या होणाऱ्या भाऊजींच्या घरी, म्हणजेच आपली दिव्याताई आहे, तिचे होणारे मिस्टर। तर पाठीमागे जी तुम्ही बिल्डिंग बघता ना, इकडे ते राहतात। तर आज आपलं इकडे येण्याचं मुख्य कारण आहे की आपण जाणार आहोत नाशिकला यासाठी, कारण की लग्नाआधी त्यांच्याकडे काहीतरी पूजा असते। नाशिक हे आमच्या भाऊजींचं गाव आहे, दिवट्या असं काहीतरी पूजेचं नाव ते म्हणाले। त्यांना मी विचारलं की नक्की काय प्रोग्राम आहे, कसा आहे, तर ते म्हणतात की तुला मी डायरेक्ट सरप्राईजच देतो, तिकडे गेल्यावरच तू बघ काय आहे ते। सो थोडक्यात मला पण नाही माहिती की नाशिकमध्ये नक्की कोणता प्रोग्राम आहे आणि तिकडे गेल्यावरती काय काय पाहायला भेटणार आहे। पण इतकं नक्की माहिती आहे की या व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन पाहायला भेटणार आहे, जे की तुम्हालासुद्धा आणि मलासुद्धा। तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सर्व दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। तर व्हिडिओ पुढे सुरू करण्याआधी आम्ही बोरीवली ते वापी कसा एक प्रवास केला त्याचे मी छोटे छोटे क्लिप्स काढलेले आहेत, ते तुम्ही पाहून घ्या। तर मंडळी, मी अखिलेशच्या घरी आदल्या दिवशीच रात्री येऊन थांबलेलो, कारण की उद्या सकाळी लवकर आमची वापीला जाण्याची ट्रेन होती। तर आम्ही बोरिवली स्टेशनवरून वापीला जाण्याची ट्रेन पकडली आणि आम्ही जनरल डब्यातच चढलो, कारण की फक्त 2.5 तासाचा प्रवास होता। आणि 2.5 तासाचा प्रवास करून आम्ही येऊन पोचलो वापीला। तिथूनच आम्ही रिक्षा पकडली आणि भाऊजींच्या एरियामध्ये जायला निघालो। घरी गेल्यावरती आम्ही मस्तपैकी कांदा पोहे खाल्ले आणि आता ब्लॉग पुढे आपण कंटिन्यू करूया। म्हणजे या भाऊजींचा एरिया आहे आणि समोर तुम्ही बघताय तर तिकडे फॉर्च्युनर आहे, जुनीवाली आहे, बट तुम्ही हा एरिया बघू शकता, एकदम टकाटक पॉश आणि श्रीमंतांचा एरिया म्हटलं तरी काय हरकत नाही। मगाशी तिथे ब्लॉग सुरू करण्याच्या आधी पण तिथे एक फॉर्च्युनर होती, बऱ्याच अशा लक्झरी गाड्या इथे मला पाहायला भेटल्या, पण त्यात आता थोड्या वेळापूर्वीच गेल्या। आणि भाऊजी आणि ताईसुद्धा पण मगाशी गेली स्कूटीवरून कुठेतरी, आणि आता थोड्याच वेळात आम्ही निघणार आहोत। आणि इकडे अखिलेश उभा आहे, मोबाईलमध्ये काहीतरी करतो आहे। तर मंडळी, आता जातो पुन्हा एकदा घरी, कारण की अजून आपल्याला एक 10-15 मिनटाचा तरी वेळ आहे निघण्यासाठी। तुम्हाला त्यांचं घर जास्त नाही दाखवणार मी, बिकॉज प्रायव्हसी मॅटर्स। तर इथे लिफ्ट आहे आणि भाऊजींचा एकदम टॉप फ्लोअर आहे। तर भाऊजींच्या बिल्डिंगमधील मस्त असा मोठा पॅसेज आहे आणि इकडे आहे भाऊजींचा मस्त असा फ्लॅट। जास्त मी तुम्हाला नाही दाखवू शकत, फक्त हॉल दाखवणार आहे। तर मस्त मोठा असा हॉल आहे। तर आपले भाऊजी पण आलेले आहे 2 अर्टिगा घेऊन, एक अर्टिगा ऑलरेडी आलेली आहे, दुसरी अर्टिगा मागून येते आहे। तर मंडळी, आता निघालेलो आहोत आम्ही आणि सर्व बॅगा वगैरे घेतल्यात। माझी बॅग माझ्याकडेच आहे आणि यात काय सामान आहे रे? यात काय सामान? जेवणाचं सामान आहे। आता आम्ही पहिलं तर बॅगा ठेवून येतो, बाकी सर्व मंडळी नंतर येतील आणि तेव्हा तुम्हाला थोडं इंट्रोडक्शन करून देतो। थांब पकडतो मी। सामने में जाएगा ना, मेरे हाथ में कुछ ज़्यादा ही है। मी उघडून पकडतो ना। अच्छा, हाँ तू उघडतो का? मग VIP आहे मी, VIP वाली पिक्चर। हमाल आहे तू, हमाल सध्या। ब्लॉग मध्ये टाकणार मी, मार खाशील, हमाल बिमार मी टाकणार भाई। मंडळी, भाऊजी वाटतं आपले खालीच उभे आहेत। हां, चला भाऊजी हाय करा। काका ओळखलं का? साखरपुड्याला पण आपणच भेटलेलो। साखरपुड्याला हीच होती ना गाडी? हां, सकाळी सकाळी मॉर्निंग गाडी सजवलेली। तर मंडळी, दोन्ही काका आपले इथे आलेले आहेत। हे आहेत आपले दिव्याताईचे पप्पा आणि हे आहेत आपले पवन जिजूचे पप्पा। काका हाय करा। काका तुम्ही पण हाय करा। मंडळी, आपली ही एक एर्टिगा तर झाली, ह्याच्यामध्ये सामान लोड केलेलं आहे आणि अजून दुसरी एक एर्टिगा येणार आहे। पण तोपर्यंत तुम्हाला मी काकींचं इंट्रोडक्शन करून देतो।
काकी हाय करा सर्व. मंडई जरा टॉयलेट करायला गेला अखिलेश आणि आता मी निघतोय. माहिती नाही आता कसा प्रवास होणार आहे, काय होणार आहे. नाशिकमध्ये चाललो आहे, बट कोणत्या गावात चाललो आहे, कुठे चाललो आहे हे मला पण नाही माहिती. एव्हरीथिंग इज सरप्राईज फॉर मी अँड यू. तर ब्लॉगमध्ये सर्व जसं जसं मला माहिती पडेल की काय कार्यक्रम आहे, कोणत्या लोकेशनवरती आपण चाललेलं, तसं तसं मी तुम्हाला सर्व शेअर करत जाईन हळूहळू. आणि आता 10:30 पावणे 11 झालेले आहेत. तर जायला तरी मला तरी असं वाटतं की संध्याकाळचे 6 किंवा 7 वाजतील. त्याच्यानंतर आपला जो प्रोग्राम आहे तो असणार आहे दुसऱ्या दिवशी. आज सॅटर्डे आहे, उद्या संडे, तर आपला प्रोग्राम संडेला असणार आहे. त्यामुळेच आम्ही एक दिवस आधीच नाशिकला चाललेलो आहोत जिजूंच्या गावाला. तर मजा येणार आहे, कारण की काहीतरी वेगळी पूजा आपल्याला बघायला भेटणार आहे. दिवट्या बुदल्या असं काहीतरी त्या पूजेचं नाव आहे आणि मी पण पहिल्यांदा ऐकलेलं नाही, कारण की आपल्या कोकणामध्ये तरी असं काहीच नसतं. सो फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स असणार आहे. आमच्याकडे पण नसतं बाई. तुमच्याकडे पण नसतं का? इधर भी नहीं होता है. आणि म्हणजे ॲक्च्युली मी ना केस कट करणारच होतो, बट विचार केला की दीदीच्या लग्नाला एक जवळपास 15 दिवस राहिलेले आहेत आणि म्हटलं आत्ताच केस कापले तर 15 दिवसात परत हे केस वाढतील, म्हणून मी आता केस कट नाही केले. त्याच्यामुळे थोडे केस माझे मिसमॅच झालेत. तर मंडळी फायनली आम्ही आमचा प्रवास सुरू केला आणि आमचा रूट असणार आहे चिखली, त्याच्यानंतर ताराबाद. अशा प्रकारे आम्ही भाऊजींच्या गावी पोहोचणार आहोत. एका अर्टिगामध्ये सर्व मोठी माणसं बसलेली आणि दुसऱ्या अर्टिगामध्ये आम्ही सर्व मुलं बसलेलो, म्हणजे मी, अखिलेश, भाऊजी आणि ताई, आम्ही 5 जण. आणि जाता जाता आम्हाला मस्त असे रायडरचा एक ग्रुप पाहायला भेटला आणि त्यातला हा रायडर आमच्यासोबत कंटिन्यू होता. त्याची बाईक फारच मला आवडली, त्याच्यामुळे मी या रायडरचा सुद्धा एक व्हिडिओ काढला. त्यानंतर आम्ही पुढे CNG पंपावरती CNG भरायला थांबलो आणि तिथे बाजूला असं दुकान होतं. तिथून मग थोडंफार खाण्याचं सामान घेतलं, पाण्याची बाटली वगैरे घेतली, कारण की आपल्याला पुढे प्रवासात पूर्ण वळणाचा रस्ता येणार आहे. तर खात जायचं, मस्तपैकी एन्जॉय करायचा तो सिनिक रोड, कारण की भाऊजी आम्हाला तो रस्ता यायच्या आधीपासूनच सांगतात की पूर्ण सिनिक रोड असणार आहे, वळणाचा रस्ता असणार आहे. आणि काही तासांनंतर आम्हाला असा मस्त वळणाचा रस्ता सुरू झाला, ज्याचे टर्न अगदी शार्प होते, जागेवरती टर्न होते. तर मंडळी चला या सिनिक रस्त्याचा आपण मस्त असा आनंद घेऊया. मंडई हा सर्व गुजरात एरिया आहे आणि जंगल एरिया आहे. आय डोंट नो कुठल्या एरियात आहे काय. आम्ही फर्स्ट टाईम या रूटला आहे आणि आता सर्वजण इथे आम्ही थांबलो आहे. आमच्या 2 अर्टिगा आहेत, कारण की आता जेवायची वेळ झाली, दुपारची वेळ झालेली आहे आणि सोबत जेवण घेऊन आलेत. त्याच्यामुळे आता आम्ही जेवणार आहे मस्तपैकी. ते गुजराती लँग्वेजमध्ये लिहिलेलं आहे हनुमान मंदिर. माझ्या पाठीमागे तिकडे हनुमान मंदिर आहे, दाखवतो तुम्हाला. आणि चला आता जेवून घेऊया. दुपारची वेळ झालेली आहे. मस्त असे सिनिक रोड आहे, जे की तुम्ही ब्लॉगमध्ये मगाशी बघत आलात असाल. आणि मस्त अशा नवीन रूटचा मी आनंद घेतो आहे. फर्स्ट टाईम या रूटला आलेलो आहे. चला आता सर्व मंडळी जातात जेवायला. चला घेऊया. या तुम्ही. तर हे बघा, इथे आहे श्री आशापूर्ण हनुमान मंदिर. एरिया आपल्याला वाचता येत नाही, काहीतरी लिहिलं आहे बघा गुजरातीमध्ये. चला तुम्हाला मंदिर दाखवतो. मंदिर पाहूया. तर बघताय मंडळी, मस्त असं कौलारूवरची छप्पर आहे आणि मंदिर आहे. फार प्रशस्त अशी जागा आहे. आजूबाजूचा निसर्ग तुम्ही बघू शकता. मस्त तिकडे त्या साईडला नदी आहे. हे बघा तिकडे एक छोटीशी नदी आहे. तिकडे मस्त आजूबाजूला हिरवगार वातावरण आणि त्याच्यामध्ये हे
श्री आशापूर्ण हनुमान मंदिर. आणि इथे आहेत आपले सर्व फॅमिली मेंबर्स जेवणाची तयारी करतात. तर मंडळी आम्ही भाऊजींच्या घरातूनच सर्व जेवणाचं साहित्य घेऊन आलेलो आणि ज्या वेळेला असा सिनिक रोड असतो, आपल्यासोबत फॅमिली मेंबर्स असतात, त्यावेळी एखाद्या झाडाखाली बसून सर्वांसोबत जेवायला एक वेगळीच मजा येते. एक छोटासा वनभोजन देखील होऊन जातं. तर जेवायला आहे मस्त अशी पनीरची भाजी, बटाट्याची भाजी, चपाती आणि त्यासोबत मिरची आणि सोबत पेरू वगैरे पण होता. आणि आता आम्ही सर्व फॅमिली मेंबर्स इथे जेवायला बसलेलो आहोत. तर मंडळी या तुम्ही पण जेवायला आमच्यासोबत वनभोजन करायला. आम्ही ज्या मंदिरापाशी जेवायला थांबलो होतो तिथे सुंदर अशा फुलांची झाडं होती आणि मंदिराच्या बरोबर मागे अशी नदी होती. पावसामध्ये इकडचा नजारा फारच बघण्यासारखा असेल. तर मंडळी मस्तपैकी जेवलो. आता पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. इथून लगभग अजून 2 ते 3 तास जातील फायनल लोकेशनवरती पोचायला. आणि नेक्स्ट जी पूजा आहे ती सुद्धा मी याच ब्लॉगमध्ये कंटिन्यू करणार आहे. सो त्याच्यामुळे हा व्लॉग थोडासा मोठा होऊ शकतो, कारण की मी 2 पार्ट बनवणार नाही. याच ब्लॉगमध्ये जे आहे ते संपूर्ण तुम्हाला दाखवेल, आजचा संपूर्ण दिवस आणि उद्या जो पूजेचा दिवस आहे तो सुद्धा. तर मंडळी चला पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. आम्ही श्री आशापूर्ण हनुमान मंदिर येथे दर्शन करून पुढच्या प्रवासाला सुरुवात केली आणि काही अंतरावरती पुढे जाताच आम्हाला मस्त असं शंकराचं मंदिर पाहायला भेटलं, ज्याच्या अगदी बाजूला मस्त असा छोटासा धबधबा वाहत होता, जो की फारच सुंदर वाटत होता. त्यामुळे आम्ही ते फोटोशूट केलं आणि पुढे पण निघालो. तर आम्हाला लगेचच चढायचा रस्ता पाहायला भेटला, एकदम चढण आणि त्यामध्ये असे येणारे वळण देखील. फारच सुंदर आणि सिनिक रस्ता होता इकडचा. मंडई बघताय मस्त असं इथे व्ह्यू आहे. त्या साईडला उंच डोंगर रांग आहेत. इथे आम्ही गाडी साईडला पार्क केलेली आहे आणि या साईडला जर तुम्ही बघितलं ना तर खाली संपूर्ण तिथे धुक्क झालेलं आहे. म्हणजे अक्षरशः तुम्ही म्हणाल ना की जसं की सकाळ झालेली आहे, पहाटेची वेळ आहे, असं इथे वातावरण सध्या झालेलं आहे. बघू शकता मंडळी, प्रॉपर ती एक डोंगर रांग आहे, मस्त असं फॉगी वातावरण आहे, आजूबाजूला एकही गाडी नाही, संपूर्ण शांतता, उंच डोंगर आणि त्यामध्ये आम्ही. आणि आपला भाऊ पण एकदम मस्त भेटलेला आहे, गाडी एकदम किंग चालवतो, एकदम फ्रेंडली. तर आपले मिस्टर फोटोग्राफर अखिलेश आणि ते ताई जिजूंचं फोटोशूट चाललं आहे. मागे जे आपण लोकेशन पाहिलं तिथूनच लगेचच 10 मिनिटावरती ही गुजरात महाराष्ट्र बॉर्डर होती. आम्ही गुजरात बॉर्डर क्रॉस करून आता महाराष्ट्रामध्ये एंटर झालेलो आहोत आणि इकडून आता आमचा नाशिककडे जाण्याचा प्रॉपर असा प्रवास सुरू झालेला आहे. आणि मंडई नाशिक म्हटलं की ऊसाची शेती तर आलीच, तर लगेचच आम्हाला ऊसाची शेती पण पाहायला भेटलेली. मस्त अशी ऊसाची इथे भरपूर मोठी शेती होती. जवळजवळ 5.5 तासांचा मजेशीर असा प्रवास करत आम्ही आलो होतो आता भाऊजींच्या गावी. आणि इकडे आल्यावरती आम्हाला एक सरप्राईज पाहायला भेटणार आहे. तर सर्वात आधी तर भाऊजींच्या रिलेटिव्हमधले इथे ताई आणि भाऊजींची नजर काढतात आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला सरप्राईज काय ते बघायला भेटणार आहे. मंडळी मी फार उत्सुक आहे की सरप्राईज काय असणार आहे ते. तर चला लगेचच जाऊया वरती आणि सरप्राईज पाहूया.
तर मंडळी वेलकम बॅक. अचानक ब्लॉग सुरू असताना तुम्ही पाहिलं की आल्या आल्या लगेचच दीदी आणि भाऊजींची लगेचच नजर काढली दरवाजातच आणि त्याच्यानंतर अचानक आम्हाला केळवण आहे याचं सरप्राईज भेटलं. आणि केळवणाचा कार्यक्रम नक्की कसा असतो हे मलासुद्धा माहिती नव्हतं, जे की मी पहिल्यांदाच बघितलं आणि तुमच्यासोबत पण सर्व शेअर केलं. तर आत्ता जस्ट केळवणाचा कार्यक्रम झालेला आहे. आम्ही फ्रेश वगैरे पण नव्हतो झालो कार्यक्रम करताच्या वेळी, पण आता जस्ट फ्रेश झालो आणि आम्हाला एक बेडरूम दिलेली आहे जिथे आम्ही आमचं सामान सर्व असं ठेवलेलं आहे. बघू शकता तुम्ही पाठीमागे, हे वाला नाही, फक्त हे बघा इथे आणि इथे आहे. हे सर्व आम्ही बेडरूममध्ये ठेवलेलं आहे आणि मस्त असं हे घर आहे नाशिकमध्ये. आता बघूया नाशिकमध्ये थंडी किती आहे काय आहे ते. बाकी केळवणाचा कार्यक्रम तर खूपच सुंदर झाला, खूप छान सजावट केलेली. ज्यांनी त्या मेहनत केलेली आहे त्या सर्व तयारीमध्ये त्या सर्वांचे खूप खूप थँक्यू. कारण की मला पण पर्सनली खूप आवडलं. अक्षरशः असं घरामध्ये एंटर केल्यानंतर पाठीमागे मी बघितलं, अरे केळवणाचा कार्यक्रम, खूप भारी वाटलं. तर अशा प्रकारे सुंदर असा हा आजचा केळवणाचा कार्यक्रम पार पडला, जे की सरप्राईज होतं. मलासुद्धा माहिती नव्हतं की आपल्याला गेल्या गेल्या केळवणाचा कार्यक्रम बघायला भेटणार आहे. आणि हा ब्लॉग आता तिथेच एंड होत नाही आहे. जसं की मी तुम्हाला ब्लॉगच्या एकदम सुरुवातीला बोललेलो की हा ब्लॉग आपला कंटिन्यू होणार आहे उद्याच्या दिवसापर्यंत. कारण की उद्या पण एक दिवट्या असं काहीतरी म्हणून कार्यक्रम आहे, देवासंबंधित काहीतरी कार्यक्रम असावा असं मला तरी वाटतं आहे. उद्याच कळेल कशाबद्दल कार्यक्रम आहे काय आहे ते. तर हा ब्लॉग आपण कंटिन्यू करणार आहोत उद्यापर्यंत. तर हा ब्लॉग तुम्ही एंड करू नका, शेवटपर्यंत बघा, तुम्हाला पण खरंच खूप आवडेल. कारण की बऱ्याचशा नवीन नवीन गोष्टी बघायला भेटणार आहेत ज्या की आपल्या कोकणामध्ये पाहायला भेटत नाहीत. आणि हा आलेला आहे जॉय. हाय 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 करते. येस ब्लॉग्स. येस ब्लॉग. जेवून घेऊया, खालची जाऊया आणि त्याच्यानंतर काय प्रोग्राम असेल तर ते मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवेल. आजचा हा जो ब्लॉग आहे ना तो काहीच एक सिरीजमध्ये नसणार आहे. अचानक भयानक काही होऊ शकतं. तर मंडळी आपण तसं तिथून आलो आणि हे आहे त्यांचं घर. त्याचं नाव आहे मोतीद्वार. एकदम ट्रिपल स्टोरी घर आहे, वरती टेरेस आहे आणि मस्त असं घर आहे. आजूबाजूची घरं पण सर्व अशाच प्रकारचेच बघू शकता तुम्ही. आणि इथे आपण आपल्या दोन्ही एर्टिगा पार्क केलेल्या आहेत. खूप भयंकर थंडी आहे. तर मंडळी आम्हाला एका ठिकाणी चहा भेटला. प्रॉपर असं अमृतुल्य नव्हतं कुठे, तर या वडापाववाल्या काकांकडे चहा दिसला आम्हाला. मग आम्ही ते चहा प्यायला थांबलो आणि तुम्ही बघत असा सर्वांनी स्वेटर कानटोपी वगैरे घातले. याच्याबरोबर तुम्ही अंदाज लावा नाशिकमध्ये भरपूर थंडी पडलेली. वेलकम बॅक मित्रांनो. सर्वात आधी तर तुम्हा सर्वांना शुभ सकाळ फ्रॉम नाशिक. मंडळी अजूनही मी नाशिकमध्येच आहे, कारण की काल मी ब्लॉग एंड केला नव्हता. हा ब्लॉग असाच कंटिन्यू केला होता. आणि आज जे आहे ते आहे आपल्याकडे पूजा आहे कसली तरी भाऊजींच्या गावी आणि त्यासाठीच आम्ही नाशिकला आलेलो आहोत. तर ती पूजा कसली असणार आहे, काय असणार आहे, सर्व तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. आणि सरप्राईज आहे माझ्यासाठी सुद्धा, कारण की मलासुद्धा काहीच आयडिया नाही आम्ही कोणत्या मंदिरात जाणार आहोत, कोणत्या लोकेशनवरती जाणार आहोत आणि काय आजचा हा नक्की प्रोग्राम असणार आहे याची उत्सुकता तर मलासुद्धा आहे. आणि मंडळी पाठीमागचं वातावरण बघता आहात, सकाळची वेळ आहे आणि मस्त असा गारवा पडलेला आहे, थंडी वाजते. आणि मुंबईपेक्षा म्हणाल ना तर डबलपेक्षा डबल इथे थंडी आहे. स्वेटर वगैरे काहीच आणलं नव्हतं आम्ही, कुणीच आणलं नव्हतं स्वेटर वगैरे, परंतु रात्री आम्हाला मस्त अशा ब्लँकेट दिलेल्या, त्याच्यामुळे अजिबात काही थंडी नाही वाजली, काही नाही, मस्त वाटलं. हे तुम्ही जर ब्लॉग बघितला असाल कंटिन्यू तर आम्ही रात्री चहा पण प्यायला गेलेलो, कारण की इतकी थंडी वाजत होती की अक्षरशः म्हणजे सहनच होत नव्हतं. म्हणून अखिलेशला म्हटलं की चल आपण जाऊया रात्री थोडं चहा पिऊन येऊया, म्हणजे अंगामध्ये गरमी येईल. सो ती चहा वगैरे पियालो, त्यानंतर जेवलो आणि डायरेक्टली झोपून गेलो. आणि मॉर्निंगला उठलेलो आहोत. आणि मोठी माणसं तर फार लवकर उठली, आम्हाला तर बोलले की तुम्ही झोपा कारण तुमचं काही जास्त काम नाही आहे. सो फायनली आता उठलेलो आहे, अंघोळ वगैरे झालेली आहे, फ्रेश वगैरे झालो आहे, मस्तपैकी छान असा तयार झालेला आहे. व्हाईट कलरचा शर्ट घातला आहे आणि मी आता जिथून ब्लॉग बनवतो आहे ना, हा एरिया मला तुम्हाला काल रात्रीच दाखवायचा होता, परंतु काल रात्री अंधार होता. आणि मस्त असा हा टेरेस आहे, तुम्हाला मी दाखवतो. खूप सुंदर असा टेरेस आहे. इथून खूप सुंदर तिकडे पाठीमागे ना एक मंदिर आहे आणि ते मंदिराचा कळस बघून मला असं वाटतं की अरे यार मी शिर्डीमध्ये चालू आहे की काय, साईबाबांच्या नगरीचं चालू आहे. कारण की डिट्टो त्या प्रकारचा कळस त्यांनी बनवलेला आहे ना, खरंच असं वाटतं शिर्डीला आलं आहे. शिर्डी इथून काही लांब नाही आहे, जस्ट काहीतरी 100 किलोमीटर आहे. काल रात्री मी गुगल मॅपवरती चेक केलं, फार इच्छा होते की आता नाशिकला आलो आहे तर इथून बस 100 किलोमीटरवरतीच आपला साईबाबांचं मंदिर आहे शिर्डीला, तिकडे जावं फार इच्छा होते, परंतु ते सध्या पॉसिबल नाही आहे. बघू कधी गेलोच शिर्डीला तर त्याचासुद्धा तो नक्कीच व्हिडिओ होईल.
बाकी चला मंडळी, जाऊया. आता खालती जातो, बघूया. आपल्याला आता निघायचं आहे असं भाऊजींचा तर आम्हाला कॉल आलेला, कारण की ते ऑलरेडी त्या लोकेशनवरती गेलेले आहेत पुढची तयारी सर्व करण्यासाठी. तर त्यांचा कॉल आलेला की आता आपल्याला थोड्या वेळामध्ये निघायचं आहे. तर मंडळी, सध्या तर मी दुसऱ्या बेडरूममध्ये आलेलो आहे आणि इथूनच टेरेसचा एंट्रेस आहे. बघू शकता, मस्त मोठा असा टेरेस आहे. अशी छोटी छोटी ते झाडं पण लावलेली आहेत आणि टेरेसवरून येणारा हा सुंदर असा नजारा बघा. सकाळ सकाळी कोवळं कोवळं ऊन आणि त्याच्यामध्ये थंडी. फार सुंदर असा वातावरण झालेलं आहे, शांतता आहे भरपूर. आणि समोर जर तुम्ही ते मंदिर बघितलं ना, तर बघा वाटतं की नाही साईबाबांचं मंदिर शिर्डीतलं सेम तसाच्या तसाच कळस बनवलेला आहे आणि आजूबाजूला पण तसाच एरिया आहे लगभग. सो रात्री तर मी बघितलेलं ना, असं वाटलं अरे मी शिर्डीत आलो की काय, पण नाही, सकाळी बघितलं तेव्हा ते मंदिर वेगळं आहे. आणि हा आजूबाजूचा संपूर्ण परिसर. इकडे सुद्धा छोटंसं मंदिर आहे, देवीचं मंदिर आहे, कोणतं तरी नाव लिहिलेलं नाही आहे त्याच्यामुळे मला माहिती नाही. आणि या गाड्या इथे पार्क केलेल्या आहेत आपल्या तिथे. मगाशी ती गाडी जाऊन आली, 2 वेळा येऊन जाऊन गेली ती. असा संपूर्ण हा भाऊजींच्या गावचा एरिया. मस्त असं गाव आहे, सिटी एरिया आहे प्रॉपर. कसली तिथे कमी नाही. सर्व दवाखाना, ब्युटी पार्लर, कॉलेजेस, कोर्ट. समोर तिकडे कोर्टच आहे. स्टेशनरी, जे काय पाहिजे ना सर्व दुकानं जवळजवळच आहे. कुठे तुम्हाला लांब जायची गरज नाही. एकदम मस्त. मंडई चहा पाणी झाला आणि अखिलेश मला बोलला की चल आपल्याला भाऊजींसोबत कुठेतरी जायचं आहे. म्हणून आम्ही फटाफट गाडीमध्ये बसलो आणि सोबत होते भाऊजी, त्यांची आई आणि मी आणि अखिलेश. आम्ही 4 जण होतो आणि आम्ही चाललेलो आता धांद्री या गावामध्ये, कारण की तिथे भाऊजींचं काहीतरी काम आहे. तर मंडई आलेलो होतो आता आम्ही धांद्री या गावामध्ये आणि इकडे भाऊजी त्यांच्या रिलेटिव्हजना पत्रिका वगैरे देतात आणि त्याशिवाय इथल्या असलेल्या मंदिरांमध्ये जाऊन दर्शनसुद्धा घेतात. आणि गाव फारच आतमध्ये आहे, परंतु मस्त सुंदर असं गाव आहे. आजूबाजूला शेती देखील आहे. त्या साईडला तुम्ही समोर बघू शकता शेती आहे. तर मंडळी, मला नाशिकमध्ये ऊस पिकतो, कणीस पिकतो हे तर माहिती होतं, पण कांद्याची शेतीसुद्धा होते हे आज मी पहिल्यांदा बघतो आहे. प्रत्यक्षात मी डोळ्यांनी कांद्याची शेती कशी असते तर आज पहिल्यांदा पाहतो आहे. आणि मी प्रॉपर शेतामध्येच आता उभा आहे आणि कांदा अजून बऱ्यापैकी छोटा आहे, परंतु कांद्याची शेतीसुद्धा इथे होते हे मला माहिती झालं. एक नवीन नॉलेज मला भेटलं. तर मंडळी, जसं की तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलंच असाल, मला वाटलं काय की डायरेक्ट घरामधून चहापाणी करून डायरेक्ट आम्ही जिथे यायचं आहे, आजचा जो आपला प्रोग्राम आहे त्या ठिकाणी परंतु अचानकमध्ये धांद्री म्हणून एक गाव आहे तिथे आम्ही गेलेलो आणि तिथला संपूर्ण गाव तो आम्ही म्हणजे मी तरी एक्सप्लोअर केला, कारण की मी पहिल्यांदाच गेलेलो तिथे. आणि तिथे भाऊजीचं काहीतरी पत्रिका वगैरे देण्याचं काम होतं. परत बऱ्याचशा मंदिरांमध्ये नारळ वगैरे भाऊजी फोडत होते. असं त्यांचा तो संपूर्ण चाललेला होता. ते मी काही जास्त शूट नाही केलं, कारण की नाहीतर आपला हा ब्लॉग खूप मोठा होऊन जाईल. आणि ते सर्व देवदर्शन झाल्यानंतर पत्रिका वगैरे दिल्यानंतर आम्ही आता आलेलो आहोत फायनल डेस्टिनेशनला, जिथे की आपल्याला यायचं होतं. पाठीमागे आपली इथे गाडी पार्क केलेली आहे आणि समोर बघितलं तर तिकडे एक मंडप आहे, तिकडे एक मंडप आहे आणि इकडे एक मंडप आहे. बट या तिन्ही मंडपांपैकी फक्त आपला हा एक मंडप आहे आणि इथे सर्व आपले घरातले मेंबर्स बसलेत. आणि वर तिथे तुम्ही बघू शकता तिथे मंदिर आहे, तिथे आपल्याला जायचं आहे नंतरला. मी भाऊजींना विचारलं तेव्हा ते बोलले की ते खंडोबाचं मंदिर आहे. तर मंडळी, भाऊजींचा मला कॉल आलेला आणि ते बोलले की तुम्ही गाडी घेऊन मंदिरापाशी या, कारण की गाडी मंदिरापर्यंत पोहोचते. तर आम्ही चाललेलो तर गुगल मॅप लावलेला आहे, कारण की आमच्यासोबत प्रॉपर नॉलेज असलेला माणूस नाही आहे. आम्ही गुगल मॅप लावून आता चाललेलो आहे. कच्चा रस्ता आहे संपूर्ण आणि आजूबाजूला गाव आहे, छोटी मोठी घरं मला पाहायला भेटतात. आणि आता जाऊयात रस्ता फॉलो करत करत मंदिराजवळ आलेलो आहोत. मंदिरापाशी खाली गाडी तिथे लावलेली आहे आणि आता इथून तर आम्हाला चालत जावं लागेल, कारण की अजून वरती गाडी नाही जाऊ शकत. बाईक वगैरे सहज जाऊ शकते, परंतु 4 व्हीलर आहे ती वरती नाही जाऊ शकत. तर आम्ही चालत चाललो आहे. संपूर्ण कच्चा रस्ता आहे आणि डोंगर आहे, तर आपल्याला चढून जायचं आहे खंडोबाच्या मंदिरात.
तर मंडळी 5 मिनिटामध्येच आम्ही श्री जय मल्हार म्हणजेच खंडोबा देवस्थानमध्ये पोहोचलेलो आहोत आणि आता जाऊयात आतमध्ये, आपण दर्शन घेऊयात आणि त्याच्यानंतर पूजा पण आहे. तर ती कशा प्रकारची पूजा असणार आहे तुम्हाला मी दाखवतो. तर मंडळी आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं, कारण की भाऊजी आम्हाला बोलत होते की फटाफट या, कारण की कार्यक्रम लगेच सुरू होतोय. तिकडे पाठीमागे मंदिराच्या पाठीच जागा आहे, तिकडे काहीतरी कार्यक्रम चालू आहे. मला लांबूनच माणसं जमा झालेली दिसतात, आपले घरातले सर्व मेंबर्स आहेत. आणि पाठीमागे तुम्ही बघू शकता उंच डोंगरावर आहोत, त्यामुळे मस्त असा व्ह्यू येतो पाठीमागचा. नंतर आपण हे सर्व शूट करूच, परंतु आता जाऊया फटाफट कार्यक्रम पाहूया. आणि समोर बघा आपले घरातले सर्व फॅमिली मेंबर्स आहेत आणि त्यासोबतच तुणतुण आणि टाळ वाजवणारे मंडळीसुद्धा मला दिसतात. आम्ही एकदम करेक्ट टायमिंगवरती पोहोचलो आहे.
लवकर या मग इकडे या लवकर या काय काय मी तोच सांगतो इकडे नका म्हणू या लवकर सदानंदा खरंच बसू आज बारीक कांड करा त्याला जाळ्यात लावा आणि इकडे फेका बाकी